हल्ली आता एक प्रॉब्लेम अगदी कॉमनच झालाय. तो कोणता ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी मी अश्विनी आपल्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. खूप पोल्युशन वाढलंय, उष्णता प्रचंड वाढली आहे आणि ह्यामुळे एक कॉमन समस्या आहे, ती म्हणजे हेअर फॉल होणं. प्रचंड केस गळतीचं प्रमाण वाढलंय. लोकांना खूप त्रास होतोय आणि त्यासाठी उपाय म्हणून आपण मार्केटमधले खूप सारे महागडे प्रॉडक्ट यूज करतो. त्यामध्ये केमिकल असू शकतं. त्याने हेअर रिपेअर होण्याऐवजी खूप जास्तीच डॅमेज होतात. म्हणून मी एक छानसं हेअर ऑइल तयार केलंय. अगदी नॅचरल पद्धतीनं स्वतः मी वापर केला. खूप चांगला रिझल्ट आहे म्हणून म्हटलं आपल्या छानशा फॅमिलीबरोबर तो शेअर करावा. हे लाकडी घाण्याचं खोबरेल तेल आहे. लोखंडी कढईमध्ये हे ते टाकलंय मी आणि आता ह्यामध्ये जे काही प्रोडक्ट टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. अगदी नॅचरल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप सुंदर रिझल्ट मला मिळालाय. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि काय रिझल्ट मिळतो मला सांगायला विसरू नका. आता ह्यामध्ये काय टाकायचं आहे तर ह्या वडाच्या पारंब्या आहेत, 2 चमचे मेथी आहे, कलोंजी आहे, कढीपत्ता आहे, जास्वंदीची फुलं आणि पानं असं दोन्ही वापरले. हे थोडंसं सुकवून घेतल्यामुळे तुम्हाला काळपट दिसत असेल. त्याचबरोबर एक आवळा आहे, 2 आवळे साधारण मी खिसून घेतले होते. कोरफडचा गर आहे आणि आता हे छान तेल गरम झालंय. गॅसचा फ्लेम अगदी कमी आहे आणि ह्यामध्ये मी मेथी टाकली. मेथी आणि कलोंजी एकत्र टाकायचं. तेल अगदी कमी तापलेलं आहे कारण ह्याचं फार तापवायचं नाहीये तेल आपल्याला आणि मीडियम फ्लेमवरच हे सगळं करायचंय म्हणजे ह्याचा छानसा अर्क यामध्ये उतरेल. आता तुम्ही ताजी फुलं पण ह्यामध्ये वापरू शकता, पानं पण वापरू शकता. पण होतं असं, की तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं ते उडणं वगैरे हे सगळं होतं. म्हणून मी नॅचरल हवेमध्ये थोडंसं यातलं मॉइश्चर फक्त हे सगळे वस्तू आपण या तेलामध्ये टाकून घ्यायच्या. फ्लेम अगदी मीडियम फ्लेमवर ठेवली आहे. हे जाळायचं नाहीये. फक्त यातला अर्क आपल्याला उतरवून घ्यायचा. सगळी पानं, फुलं मी यामध्ये टाकून घेते. आता कढीपत्ता म्हणा, जास्वंद म्हणा, मेथी म्हणा, कलोंजी म्हणा, हे ज्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्या केसावर चांगल्या पद्धतीनं होतात आणि केस वाढीला महत्त्वाचं म्हणजे त्याचा परिणाम चांगला होतो. केस गळणं कमी होतं आणि हे सगळं आपण आपल्या नजरेखाली करतो. त्यामुळे आपल्याला ह्यात केमिकल वगैरे नाहीये ह्याची एक टेन्शन राहत नाही आणि खूप सुंदर हे हेअर ऑइल तयार होतं. आता आवळ्याऐवजी हा मी आवळा घेतला घरात उपलब्ध होता म्हणून. याऐवजी तुम्ही आवळा पावडर मार्केटमध्ये मिळते ती सुद्धा यूज करू शकता आणि आता ह्यामध्ये कोरफड टाकूया. आता हे कोरफड जे आहे ते नॉर्मल आपलं जे कोरफडचं झाड असतं त्याचा गर काढलेला आहे. तुम्ही जेल वगैरे काही वापरायचं नाहीये. हे असंच रॉ फॉर्ममध्ये आपण हे सगळं यूज करणार आहोत. आता हे तुम्हाला सांगू तेलसुद्धा अगदी लाकडी घाण्यावरचं खोबरेल तेल मी यूज केलंय. थोड्या नॅचरल पद्धतीने आपण हे हेअर ऑइल तयार करून ठेवणार आहोत. 2-3 महिने तर ॲटलीस्ट हे वापरा. कारण एका महिन्याभरानंतरच तुम्हाला ते कळेल की रिझल्ट खूप कमी केस गळतीचं प्रमाण खूप कमी होतं आणि नंतर हळू केसांची ग्रोथ तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप सुंदर याचा रिझल्ट आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी नॅचरल पद्धत आहे. अगदी घरातल्या हाताखालच्या या गोष्टी याच्या सहज अवेलेबल होतील आणि अशा सगळ्या गोष्टी वापरून आपण हे हेअर ऑइल तयार केलंय. मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे ब्रँडचे तेल आपल्याला तयार मिळतात, पण त्यामध्ये केमिकल असतंच. त्यामुळे आपण हा पर्याय निवडायचा, की नॅचरल पद्धतीने आपण आपल्या केसांची काळजी घेऊया. आता ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे कांदा. आता कांद्याचं टरफल आणि कांदा हे 2 वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. त्यामुळे ते दोन्ही आपण टाकणार आता खरं तर या तेलामध्ये वापरलेले सगळेच पदार्थ आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप उपयोगी ठरतात. ह्यामधल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे आपल्या केसामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, डॅन्ड्रफ असतं, स्काल्पला इरिटेशन असेल, केस गळणं असेल किंवा ओव्हरऑलच केसांमध्ये वाढ न होणं असेल, ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर अगदी छान हे उपचार करतात आणि आपले केस जे डॅमेज झालेत ते व्यवस्थित रिपेअर करतात आणि त्यामुळे हे हेअर ऑइल नक्की यूज करायचं. आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्हाला हे तेल छान लावून घ्यायचं आहे, हेड मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नॅचरल शॅम्पूने कोमट पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. केस धुताना गरम पाण्याचा वापर जास्ती करायचा नाही. त्यामुळे आपल्या स्काल्पला इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे कोमट पाण्यानेच हेअर वॉश करायचे. चला आता हे सगळं मी तुम्हाला दाखवते. हे सगळं बोलेपर्यंत आपलं तेल बऱ्यापैकी तयार झालंय. तुम्ही बघू शकता हिरवी पानं छान असे डार्क झालेत. आता हे एका चाळणीत ठेवलं होतं आणि हे रात्रभर मी यातलं तेल स्ट्रेन करून घेतलं कारण हे लगेच तर ह्यातलं निघणार नाहीये. त्यामुळे रात्रभर किंवा अगदी बराच 5-1 मिनिट 4-5 तास तरी तुम्ही असं चाळणीमध्ये ठेवा म्हणजे यातलं तेल पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला हे तेल नंतर एखाद्या कोरड्या बाटलीमध्ये किंवा तेलाच्या बाटलीमध्ये सुद्धा हे ठेवू शकता. महिनाभर, 2 महिने, 3 महिने जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा ह्या तेलाचा व्यवस्थित वापर करा आणि रिझल्ट मिळाला तर मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे तेल मी असं सगळं गाळून घेतलं. आता ह्या बॉटलमध्ये भरून ठेवते आणि याचा व्यवस्थित यूज करा आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असे छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर पण करायला विसरू नका आणि Facebookवर बघत